नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता फक्त याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठी जो काही नवीन जी आर आलेला आहे तो नक्की काय जी आर आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजेच अशाच नवनवीन शेतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण जी आर बघू। इथे कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जी काही योजना आहे या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो ते आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजेच फार्मर आयडी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, ते तुम्हा शेतकऱ्यांना काढावंच लागणार आहे। इथे आपण पाहू शकता की जी आर आलेला आहे 11 एप्रिल 2025 या रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे। नक्की काय आहे जी आर मध्ये ते पहा। महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगतो। तर येथे जी आर मध्ये पहिला पॉइंट काय आहे ते आपण बघू। तर जी आर मध्ये पहिला पॉइंट हा आहे की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजेच 15/4/2025 15 एप्रिल 2025 पासून फार्मर आयडी आहे ते सर्व शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। तर ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी राहिलेलं असेल, काढायचं बाकी असेल, त्यांनी 15/4/2025 च्या आत काढून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला शेतीच्या योजनांसाठी काही अडचण येणार नाही। आता पॉइंट नंबर 2 बघू। पॉइंट नंबर 2 मध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 3 मध्ये बघा, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲग्रीस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा जमाबंदी संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। त्यानंतर पॉइंट नंबर 4, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी यासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC सेंटर आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। त्यानंतर पॉइंट नंबर 5, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जी आर ची माहिती घेतलेली आहे। जर तुम्हाला जी आर बघायचा असेल तर जी आर ची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे ती लिंकद्वारे तुम्ही जी आर डाउनलोड करून चेक करू शकता। आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजेच तुम्हाला शेतीविषयक अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।